कसे आहेत सर्वजण? मजेतच असताल. पाऊस काही थांबायला तयार नाही. भयंकर पाऊस चालूच आहे. प्रत्येक घरात ही भांडणं होत असतात, हो की नाही? आणि भांडणाचा मुद्दा अगदी शिल्लक असतो बरं का. एकदम शिल्लक असतो. पण भांडण कसं उकरून काढायचं? एक जण खूप शांत असतो, तो ऐकून घेतो. आणि दुसरा आहे ना, उर्मट असतो आणि तो भांडायला असा तयारच असतो. त्याच्या मनात या मी आहे तयार, उलटं सुलटं उत्तर द्यायला. आणि ती व्यक्ती काय करते, सर्व मागचं काढते. जेव्हा काही घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या काढते. ती आजचा प्रॉब्लेम सॉल्व नाही करत, की आज कशावरून भांडण झालं, आज कशावरून वादावादी झाली. ते गेलं, ते क्षुल्लक कारण असतं, की फरशीवर जरा हे जास्त टाकलं, कोणीतरी नाश्ता करते आणि फरशीवर आपण हे टाकायचं, काय ते लायझॉल वगैरे टाकायचं, त्याने खाणारा कसा खाणार? बघा, क्षुल्लक गोष्ट आहे का नाही? तेवढं तरी कॉमन सेन्स पाहिजे का नाही? बादलीत टाका ना पाण्यात. फरशी पुसायची तर बादलीत टाका. फरशीवर असं उभं राहून असं ओतायचं, हे चांगलं आहे का? आहे ना? तर अशा गोष्टी असतात. क्षुल्लक गोष्ट होती बघा ना. आता कॉमन सेन्स आहे छोटासा, की बादलीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याच्याने पुसून घ्यायची फरशी. पण नाही, काही काही लोकांना कॉमन सेन्स असेल तरच ना. कॉमन सेन्स नसल्यामुळं किंवा कुठला वाद कुठं उकरून काढायचा, कधीच्या गोष्टी महिन्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या त्या सर्व भांडणात काढायच्या आणि भांडण वाढवत 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 चालायचं, आहे की. अशा गोष्टी असतात. मग समोरचा तरी का गप्प बसेल, किती वेळ गप्प बसेल, किती सहन करेल? त्याला उत्तर देणं हे भागच असतं, हो की नाही? कितीही व्यक्ती समजदार असली तर ती एक शब्द बोलणारच, हो की नाही? तर असं आहे बघा, भांडणामध्ये ना 2 व्यक्तींचं भांडण असतं ना, तर एक व्यक्ती खूप शांततेने असते आणि एक व्यक्ती फार उर्मट असते. तिला असं वाटतं की काय करू आणि काही नको. धन्य बाई, खरंच.